हाय एव्हरीवन, आकाश दिस साइड. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण टेराफॉर्मचा एक इम्पॉर्टंट असा एक कॉन्सेप्ट बघणार आहोत विच इज टेराफॉर्म स्टेट. युजली जर तुम्ही AWS किंवा डेव्हऑप्स ह्या जर इंटरव्ह्यूला जर अपियर झालात तर त्या केसमध्ये टेराफॉर्म रिलेटेड एक इम्पॉर्टंट असा एक इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारला जातो, तो म्हणजे टेराफॉर्म स्टेट. आता ही स्टेट फाईल कशी जनरेट होते, ती स्टोअर कुठे करायची आणि ती ॲक्च्युली एवढी इम्पॉर्टंट आहे का, हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो विदाउट फर्दर अड्यू लेट्स गेट स्टार्टेड विथ दिस वन. ऑलराईट, सो तुम्ही इकडे बघताय एक रिसोर्स ब्लॉक आपण लिहिलेला आहे युजिंग दी AWS प्रोव्हायडर आणि त्याच्यामध्ये आपण इन्स्टन्स हा रिसोर्स क्रिएट करणार आहे. रिसोर्स ब्लॉकला एक इन्स्टन्स क्रिएशन असं एक नाव दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण AMI ID यूज करतोय, इन्स्टन्स टाईप विच इज T3 मायक्रो यूज करतोय आणि जो पण इन्स्टन्स माझा AWS मध्ये क्रिएट होणार आहे त्याचं नाव आहे डेमो इन्स्टन्स. आता लेफ्ट हँड साईडला फक्त माझी main.tf आहे. आता ही main.tf ज्या फोल्डरमध्ये आहे, हा फोल्डर आता आपण ॲनालाइज करूया. ज्या पण टेराफॉर्मच्या कमांड्स आपण इकडे रन करणार आहोत, त्या कमांड्स रन केल्यानंतर ह्या फोल्डरमध्ये कोणकोणत्या फाईल्स क्रिएट होतात हे सध्या ऑब्झर्व करूया. फॉर एक्झाम्पल, जर मी टेराफॉर्म init ही जर कमांड रन केली तर ह्या केसमध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की जो पण प्रोव्हायडर आपण ह्या main.tf मध्ये मेन्शन करतो, तो सेम प्रोव्हायडर टेराफॉर्म पहिला डाउनलोड करतो आणि तो .terraform नावाच्या फोल्डरमध्ये सेव्ह करतो. जर आपण ही lock.hcl फाईल जर ओपन केली तर ह्या फाईलमध्ये देखील आपल्याला सिमिलर इन्फॉर्मेशन बघायला मिळते की आपण AWS हा प्रोव्हायडर यूज करतोय, त्याचं व्हर्जन आहे 6.25. आता ह्याच्या नंतरची पुढची जी कमांड आहे दॅट इज टेराफॉर्म प्लॅन. आता ही प्लॅन कमांड रन केल्यानंतर आपल्याला एक ओव्हरव्ह्यू मिळतो की काय काय गोष्टी क्रिएट होणार आहेत. ह्या केसमध्ये एक रिसोर्स आपला AWS मध्ये ॲड होणार आहे आणि त्याच्यासोबत लेफ्टला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर देअर इज नो न्यू फाईल क्रिएशन वेन वी रन दी टेराफॉर्म प्लॅन कमांड. बट आता एक इंटरेस्टिंग गोष्ट ऑब्झर्व करा की ज्या वेळेस आपण टेराफॉर्म अप्लाय ही कमांड रन करतोय त्यावेळेस एक terraform.tf state नावाची एक फाईल क्रिएट झाली आणि त्याच्यासोबत terraform tf lock नावाची एक फाईल क्रिएट झाली. आता इकडे पहिला आपण येस करूया सो दॅट इट विल मूव्ह अहेड. आणि जर terraform tf state ही जर फाईल ओपन केली तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल की इनिशियली काही एक कंटेंट नाही आहे. जोपर्यंत terraform apply ही कमांड कंप्लीट होत नाही तोपर्यंत ह्या स्टेट फाईलमध्ये काही एक डेटा येत नाही. आता इकडे तुम्ही ऑब्झर्व कराल की terraform apply ही कमांड कंप्लीट झालेली आहे. इकडे वन रिसोर्स आपला ॲड झालेला आहे आणि त्याच्यानंतर ही टेराफॉर्मची जी स्टेट फाईल आहे त्या स्टेट फाईलमध्ये काही डेटा आता सेव्ह झालेला आहे. सो लेट्स ऑब्झर्व की ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत. ह्या टेराफॉर्मच्या स्टेटमध्ये एक व्हर्जन नावाची गोष्ट आहे, त्याच्यानंतर टेराफॉर्मचं व्हर्जन मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर इफ यू स्क्रोल डाऊन इकडे आपल्याला टाईप बघायला मिळतो की कोणत्या टाईपचा रिसोर्स आपण इकडे क्रिएट केलेला आहे. सो व्हॉट वी क्रिएटेड इज AWS इन्स्टन्स. सो इकडे आपण इन्स्टन्स क्रिएशन केलेलं आहे. त्याच्यानंतर कोणता प्रोव्हायडर यूज केला, त्याच्यासोबत जो AMI आपण यूज केलेला, त्याच्यानंतर जो रिसोर्स क्रिएट झाला त्याचा मेटा डेटा पण इकडे बघायला मिळेल. म्हणजेच काय की एक युनिक आयडेंटिफायर AWSने जो दिलेला तो AWSने दिलेला आयडेंटिफायर ॲज अ ARN म्हणून इकडे स्टोअर झालेला. त्याच्यानंतर तो रिसोर्स आपला कोणत्या अवेलेबिलिटी झोनमध्ये क्रिएट झाला हे देखील इकडे मेन्शन आहे. अशाच भरपूर साऱ्या इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द रिसोर्स विच वी हॅव क्रिएटेड ह्या सगळ्या स्टोअर होतात टेराफॉर्मच्या स्टेट फाईलमध्ये. आता लेट्स गो टू AWS कन्सोल आणि चेक करूया की आपण जो रिसोर्स आता क्रिएट केलेला आहे तो क्रिएट झाला आहे की नाही. सो इफ आय गो हिअर इन दी EC2, ह्या EC2च्या सेक्शनमध्ये जर मी इन्स्टन्सेसमध्ये गेलो अंडर दी मुंबई रिजन तर तुम्हाला इकडे डेमो इन्स्टन्स नावाचा एक सर्व्हर क्रिएट झालेला दिसेल. आता ह्या डेमो इन्स्टन्स रिलेटेड जी पण इन्फॉर्मेशन आहे ती सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला ह्या स्टेट फाईलमध्ये बघायला मिळेल. फॉर एक्झाम्पल त्याचा ARN, त्याचा AMI ID आणि त्याच्यासोबत बाकी ज्या पण इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड आहेत त्या सगळ्या इन्फॉर्मेशन इन्क्लुडिंग दी प्रायव्हेट DNS, IP ॲड्रेसेस ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन आपल्याला स्टेट फाईलमध्ये बघायला मिळतील. म्हणजेच काय की ज्यावेळेस पण आपण टेराफॉर्म अप्लाय ही कमांड रन करतो त्यावेळेस एक स्टेट फाईल जनरेट होते. आता ही टेराफॉर्मची जी स्टेट फाईल आहे दिस इज दी हार्ट ऑफ दी एंटायर टेराफॉर्म. म्हणजे काय की जर ही टेराफॉर्मची फाईल आपण डिलीट केली तर टेराफॉर्मला काही एक समजत नाही की तो रिसोर्स आधी क्रिएट झालेला की नाही किंवा ऑलरेडी असा सिमिलर इन्स्टन्स एक्झिस्ट करतो की नाही हे टेराफॉर्मला समजत नाही. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला हे ट्राय करायचं असेल तर ही TF स्टेट जी आहे ती मी इकडून डिलीट करतो. फॉर एक्झाम्पल इफ आय राईट क्लिक आणि ही फाईल जर आपण इकडून डिलीट केली
आणि पुन्हा जर मी टेराफॉर्म अप्लाय रन केलं तर ह्या केसमध्ये तुम्हाला दिसेल की ऑलरेडी आपल्याकडे एक इन्स्टन्स डेमो इन्स्टन्स नावाचा इकडे क्रिएट झालेला. आता ही सेम कमांड आपण पुन्हा रन केलेली, ऑल्दो डेमो इन्स्टन्स नावाचा ऑलरेडी एक इन्स्टन्स आपल्या AWS मध्ये क्रिएट झालेला. आता तुम्ही इकडे ऑब्झर्व कराल की ज्या वेळेस आपण टेराफॉर्मची स्टेट फाईल डिलीट केलेली आणि पुन्हा टेराफॉर्म अप्लाय केलं, त्याच्यानंतर इफ आय गो बॅक अँड रिफ्रेश हिअर, तर इकडे त्याने अजून एक इन्स्टन्स क्रिएट केलेला. म्हणजेच काय की जो इनिशियली इन्स्टन्स क्रिएट झालेला, टेराफॉर्मला ह्याच्याबद्दल काही एक आयडिया नाही आहे. म्हणजेच जी हिस्ट्री स्टेट फाईलमध्ये स्टोअर झालेली ती हिस्ट्री आपण डिलीट केली अँड बिकॉज ऑफ दॅट टेराफॉर्मला असं वाटलं की आता जी पण टेराफॉर्म अप्लायची कमांड आपण दिलेली आहे ती कमांड यूज करून आपल्याला नवीन इन्स्टन्स क्रिएट करायचा. आता हेच आपण विदाउट डिलीटिंग द स्टेट फाईल जर टेराफॉर्म अप्लाय पुन्हा एकदा रन केलं तर काय होते ते बघूया. इफ आय रन दिस अगेन, तर इकडे तुम्हाला दिसेल की 0 ॲडेड, 0 चेंज अँड 0 डिस्ट्रॉइड. वाय? बिकॉज टेराफॉर्मच्या स्टेटमध्ये ऑलरेडी सगळी इन्फॉर्मेशन मेंटेन आहे की जो पण इन्स्टन्स आपण टेराफॉर्म अप्लायने क्रिएट केलेला त्या इन्स्टन्स रिलेटेड जेवढी पण इन्फॉर्मेशन आहे, त्याची हिस्ट्री, त्याचा मेटा डेटा आणि बाकीच्या ज्या पण इन्फॉर्मेशन टेराफॉर्मला गरजेच्या आहेत त्या सगळ्या इन्फॉर्मेशन टेराफॉर्म आपल्या स्टेट फाईलमध्ये सेव्ह करतो. सो इकडे तुम्ही बघाल की जर मी पुन्हा रिफ्रेश केलं तर आपल्याला जे दोन, हा एक आधी आपण क्रिएट केलेला आणि त्याच्यानंतर क्रिएट केलेला, असे दोन इन्स्टन्सेस बघायला मिळतील. सो इन अ नटशेल टेराफॉर्म स्टेट फाईल ही अशी एक फाईल आहे ज्या फाईलमध्ये टेराफॉर्म आपली पूर्ण हिस्ट्री स्टोअर करतो. आणि जर हिस्ट्री आपण जर डिलीट केली तर इट इज सिमिलर टू त्याचं ब्रेन वॉश करण्यासारखंच झालं की त्याची जी पण मेमरी होती टेराफॉर्मची ती आपण सगळी रिमूव्ह केलेली आहे आणि त्याच्यानंतर ज्या पण कमांड आपण रन करणार त्या सगळ्या कमांड टेराफॉर्म असं ट्रीट करतो की आपल्याला एक नवीन रिसोर्स क्रिएट करायचा आहे. सो मेक शुअर की ही टेराफॉर्मची जी स्टेट फाईल आहे ती कधीही ॲक्सिडेंटली तुम्ही डिलीट नाही करणार. आणि ही जी स्टेट फाईल आपण इकडे बघितली, ही स्टेट फाईल आपल्याला डिलिशनच्या टायमाला पण काम येते. फॉर एक्झाम्पल अज्युम करा की आपल्याकडे स्टेट फाईलच नाही आहे. स्टेट फाईल नाही आहे म्हणजे आपल्याकडे काही एक मेमरी नाही आहे टेराफॉर्मची की टेराफॉर्मने आधी काय क्रिएट केलेलं. सो त्या केसमध्ये जर समजा तुम्ही टेराफॉर्म डिस्ट्रॉय करायला जाताय, मग जर आता टेराफॉर्मकडे काही एक आयडियाच नाही आहे किंवा त्याच्याकडे एक मेमरीच नाही आहे की प्रिव्हियसली त्याने कोणते रिसोर्सेस क्रिएट केलेले, आणि जर टेराफॉर्मला प्रिव्हियस क्रिएटेड रिसोर्सेसची जर काही आयडियाच नसेल तर मग तो डिलीट करणार काय. सो दिस इज द रिझन टेराफॉर्म स्टेट फाईलमध्ये जे पण रिसोर्सेस आपण टेराफॉर्म यूज करून क्रिएट करतोय त्या सगळ्या रिसोर्सेसची एक हिस्ट्री टेराफॉर्मच्या स्टेट फाईलमध्ये मेंटेन होते. अँड दॅट इज द रिझन टेराफॉर्मच्या स्टेट फाईलला आपण हार्ट ऑफ द टेराफॉर्म असं देखील बोलू शकतो. आता पुढचा क्वेश्चन येतो की ही जी टेराफॉर्मची स्टेट फाईल आहे ही मॅनेज किंवा मेंटेन कशी करायची. की ॲज अ इंडिव्हिज्युअल ज्यावेळेस मी काम करतोय की लेट्स से मी एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतोय आणि तिकडे काम करत असताना लेट्स से की मी ॲज अ इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर काम करतोय आणि माझ्या टीममध्ये कोणी नाही, त्यावेळेस इट इज ऑल फाईन की एक स्टेट फाईल आहे आणि टेराफॉर्ममध्ये मी स्वतःच काम करणार आहे. मग जी पण कमांड फॉर एक्झाम्पल टेराफॉर्म अप्लाय असू दे, डिस्ट्रॉय असू दे, ती रन करताना एकच स्टेट फाईल वापरली जाणार आहे आणि ती माझ्या मशीनवरच असेल किंवा माझ्या गिटहबमध्ये असेल. ह्या केसमध्ये सगळं काही परफेक्टली चालेल. बट जर समजा की तुमच्या टीममध्ये एक 5 किंवा 10 लोक आहेत आणि प्रत्येकजण टेराफॉर्मवरती काम करतोय, तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर पण मोठं आहे आणि तेवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्यासाठी लेट्स से की अराउंड 10 लोक तुमच्या टीममध्ये काम करतात. आता ही 10 लोक जी आहेत तर ती 10 लोक डिफरंट टाईमला डिफरंट टेराफॉर्मच्या कमांड रन करू शकतात युजिंग डिफरंट एन्व्हायरमेंट. कोण डेव्ह एन्व्हायरमेंटवरती काम करेल, कोण टेस्ट एन्व्हायरमेंटवरती काम करेल, कोण प्रोडक्शनवरती काम करेल आणि त्या प्रत्येकाची लेट्स से की एक स्टेट फाईल आपल्याकडे जनरेट झालेली आहे. आता हा पूर्ण सिनारिओ जो आहे तो आपण व्हिज्युअलाइज करायचं ट्राय करूया. ऑलराईट, सो लेट्स अज्युम की आपल्याकडे 3 डिफरंट डेव्हऑप्स इंजिनियर्स आहेत आणि हे सगळेजण एकाच टेराफॉर्म प्रोजेक्टवरती काम करतात. इनिशियली डेव्हऑप्स 1ने किंवा ह्या फर्स्ट इंजिनियरने काय केलं की त्याने काही रिसोर्सेस ॲड केले टेराफॉर्ममध्ये आणि त्याच्यासोबत त्याने स्टेट फाईल आणि पूर्ण प्रोजेक्ट गिटहबमध्ये पुश केला. त्याच्यानंतर डेव्हऑप्स 2ने काय केलं की ह्या सेकंड इंजिनियरने ते चेंजेस पुल केले आणि त्याच्यानंतर ह्याने सुद्धा काही स्वतःचे नवीन चेंजेस अप्लाय केले आणि नवीन चेंजेस अप्लाय करून झाल्यानंतर ह्याने काय केलं की ह्याने पूर्ण स्टेट फाईल
आणि त्याचे जे मेन डॉट टी एफ मधले चेंजेस होते हे दोन्ही चेंजेस पुश न करता त्याने फक्त मेन डॉट टी एफ मधलेच चेंजेस इकडे पुश केले. आता इकडे प्रॉब्लेम काय झाला की ह्याने स्टेट फाईल अजून देखील पुश केलेली नाही आहे. दॅट मीन्स टेराफॉर्मला अजूनपर्यंत काय माहिती आहे की डेव्हऑप्स 1 किंवा ह्या पर्टिक्युलर पर्सनने जे पण चेंजेस केलेले तेवढीच हिस्ट्री आता टेराफॉर्मच्या स्टेट फाईलमध्ये मेंटेन आहे. त्याच्यानंतर हा जो थर्ड इंजिनियर आहे तो पण कोड पुल करतो आणि पुल करून झाल्यानंतर तो स्वतःचे काही चेंजेस अप्लाय करतो आणि ते चेंजेस ॲड करून झाल्यानंतर ज्यावेळेस तो अप्लाय कमांड रन करायला घेतो त्यावेळेस जी ओल्डवाली टेराफॉर्मची स्टेट फाईल आहे ती रेफर केली जाते. आता इकडे ओल्डवाली जी फाईल होती ती कोणती की ह्या डेव्हऑप्स 1ने जी फाईल पुश केलेली तीच टेराफॉर्मला माहिती आहे ॲज अ लेटेस्ट टेराफॉर्म स्टेट, कारण ह्या डेव्हऑप्स 2ने अजून देखील ही स्टेट फाईल त्याच्या मशीनवरून गिटहबमध्ये टाकलेली नाही आहे. मग ज्या वेळेस या थर्ड इंजिनियरने टेराफॉर्म अप्लाय ही कमांड रन केली त्यावेळेस ओल्ड टेराफॉर्मची जी स्टेट फाईल होती ती फाईल रेफर केली गेली आणि त्याच्यामुळे ह्या डेव्हऑप्स 2ने किंवा सेकंड इंजिनियरने जे पण रिसोर्सेस ॲड केलेले ते सगळे रिसोर्सेस परत इकडे देखील ॲड झाले. आता हे आयडियल बिहेवियर होतं का तर नाही. आयडियली जे पण रिसोर्सेस आपण ऑलरेडी क्रिएट केलेले आहेत, फॉर एक्झाम्पल इकडे डेव्हऑप्स 1ने जे रिसोर्सेस क्रिएट केलेले आहेत, डेव्हऑप्स 2ने जे रिसोर्सेस क्रिएट केलेले आहेत ते सेम रिसोर्सेस डेव्हऑप्स 3ने ज्यावेळेस अप्लाय कमांड रन केली त्यावेळेस क्रिएट व्हायला नको होते. बट अनफॉर्च्युनेटली डेव्हऑप्स 2 ही फाईल कमिट करायला विसरला आणि त्याच्यामुळे प्रिव्हियस स्टेट फाईल रेफर झाल्यामुळे या पर्टिक्युलर डेव्हऑप्स इंजिनियरने ज्यावेळेस अप्लाय कमांड रन केली त्यावेळेस नवीन रिसोर्सेस क्रिएट झाले. आता इंटरेस्टिंग थिंग इज की ह्या सगळ्या गोष्टी ऑर्गनायझेशनमध्ये होऊ शकतात की कधी चुकून कोणाकडून तरी स्टेट फाईल कमिट करायचं राहून गेलं किंवा चुकून कोणाकडून तरी स्टेट फाईल मिस झाली किंवा ती फाईल डिलीट झाली, ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. म्हणून गिटहबमध्ये जर आपण टेराफॉर्मची स्टेट फाईल ठेवायचा विचार करतोय सो दॅट कॅन बी अ रिस्की. जर तुमची टीम जास्त मोठी असेल आणि जर मॅनेज किंवा मेंटेन होणार नसेल ही गोष्ट सो इट विल बी ऑलवेज रिस्की टू हॅव युअर स्टेट फाईल इन युअर गिटहब प्रोजेक्ट. सो हा प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करण्यासाठी टेराफॉर्मकडे एक ऑप्शन आहे विच इज अ रिमोट बॅकएंड. त्या रिमोट बॅकएंडमध्ये स्टेट फाईल कोणाच्याही मशीनवर स्टोअर राहत नाही, म्हणजेच ती एका रिमोट लोकेशनवर राहते आणि जेव्हा पण एखादा इंजिनियर किंवा एखादा डेव्हलपर ज्यावेळेस टेराफॉर्म अप्लाय कमांड रन करतो त्यावेळेस ती रिमोट लोकेशनवर जी पण स्टेट फाईल आहे ती अपडेट होते. फॉर एक्झाम्पल इकडे समजा की इकडे हा एक ब्लॉक आहे, ही आहे रिमोट लोकेशन त्या पर्टिक्युलर स्टेट फाईलची आणि ज्या वेळेस पण ह्या तिघांपैकी कोणताही इंजिनियर टेराफॉर्म अप्लायची कमांड रन करेल त्यावेळेस ही रिमोट स्टेट फाईलच अपडेट होईल. मग जेव्हा पण मेन डॉट टी एफ आपण गिटहबच्या प्रोजेक्टमधून घेऊ आणि त्याच्यानंतर जर आपण नवीन रिसोर्सेस ॲड करून जर अप्लाय करतोय तर ही रिमोट लोकेशनवरची स्टेट फाईल अपडेट होते. आता ह्याचा ॲडव्हान्टेज काय आहे की तुम्हाला स्टेट फाईल वेगळी मेंटेन करावी लागत नाही की कोणत्या डेव्हलपरने कमिट केले की नाही केले किंवा कोणी ती फाईल डिलीट करतंय का किंवा त्या फाईलमधला कंटेंट कोणी चेंज करतंय का. सो दीज आर दी ॲडव्हान्टेजेस. सिक्युरिटीपासून प्रॉपर मेंटेनन्स अँड मॅनेजेबिलिटीपर्यंत आपली ती स्टेट फाईल एका रिमोट लोकेशनवरती सेफ राहते. आता हे रिमोट लोकेशन कोणतं असू शकतं तर AWSच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर आपण गोष्ट केली तर AWSच्या कॉन्टेक्स्टमध्ये यू कॅन स्टोअर दिस रिमोट फाईल ऑन दी S3 बकेट ॲज वेल. आता ह्याचा एक डेमो बघण्यासाठी लेट्स गो टू AWS आणि एक नवीन बकेट क्रिएट करूया आणि ती बकेट ॲज अ रिमोट बॅकएंड आपण टेराफॉर्मला द्यायचं ट्राय करूया. ओके, सो इकडे मी क्रिएट बकेट करतो. लेट्स से टेराफॉर्म डेमो बकेट -akgk आणि बाकीच्या सगळ्या कॉन्फिगरेशन आपण इकडे सेम ठेवूया आणि आय विल क्लिक ऑन क्रिएट बकेट. आता ही बकेट मी मुंबई रिजनमध्ये क्रिएट केलेली आहे. ही माझी बकेट तर क्रिएट झालेली आहे. नाव लेट्स गो बॅक टू आवर टेराफॉर्म स्क्रिप्ट आणि ती टेराफॉर्म स्क्रिप्ट आपण अपडेट करूया विथ दी न्यू रिमोट बॅकएंड. सो ते करण्याच्या आधी लेट्स डिस्ट्रॉय वॉट एव्हर वी हॅव क्रिएटेड. टेराफॉर्म डिस्ट्रॉयने आपण आपले रिसोर्सेस डिस्ट्रॉय करू शकतो आणि एक प्रिव्हियस जो क्रिएट केलेला आपण तो एक EC2 इन्स्टन्स टेराफॉर्मने डिलीट होणार नाही बिकॉज आपण त्याच्यानंतर स्टेट फाईल डिलीट केली होती. सो आय विल मॅन्युअली डिलीट दिस फ्रॉम हिअर. इकडून जाऊन आपण हा डेमो इन्स्टन्सवर क्लिक करूया आणि इकडून टर्मिनेट करूया.
सो ॲट दिस मोमेंट आपले कोणतेही इन्स्टन्सेस रनिंग नाही आहेत आणि S3 मध्ये आपण एक नवीन बकेट क्रिएट केलेली आहे, जी बकेट आपण यूज करणार आहोत आपली टेराफॉर्मची स्टेट फाईल स्टोअर करण्यासाठी. सो लेट्स डिलीट एव्हरीथिंग फ्रॉम हिअर ॲज वेल. आपण एक फ्रेश स्टार्ट करूया सगळं डिलीट करून. ऑलराईट, सो टेराफॉर्म डिस्ट्रॉय कमांड कम्प्लिटली रन झालेली आहे. लेट्स डिलीट दिस ॲज वेल. आणि त्याच्यानंतर वी विल कॉन्फिगर टेराफॉर्म रिमोट बॅकएंड. सो रिमोट बॅकएंड कॉन्फिगर करण्यासाठी लेट्स सर्च फॉर टेराफॉर्म रिमोट बॅकएंड AWS S3 आणि तिकडून आपण त्याचा सिंटॅक्स कॉपी करूया. सो इकडून हा सिंटॅक्स आपण कॉपी करूया. लेट्स कॉपी दिस. आणि इकडे आपल्याला एक नवीन फाईल क्रिएट करावी लागते विच इज backend.tf. आणि या backend.tf मध्ये आपण जो ब्लॉक टेराफॉर्मच्या वेबसाईटवरून कॉपी केलेला, लेट्स पेस्ट दिस. आता इथे बकेटचं नाव द्यावं लागेल. माझ्या बकेटचं नाव आहे दिस वन. आय विल कॉपी दिस आणि इकडे जाऊन आपण पेस्ट करूया. त्याच्यानंतर की इज बेसिकली की आपल्या त्या पर्टिक्युलर फाईलचं नाव काय असेल. सो इकडे आपण देऊ शकतो की आकाश नावाचा एक फोल्डर क्रिएट झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर terraform.tf स्टेट आणि जो रिजन आहे माझा तो असेल माझा AP South 1. AP South 1. आता हा रिजन AP South 1 का असेल, बिकॉज वी आर इन दी मुंबई रिजन. जी बकेट आपण क्रिएट केलेली ती आपण AP South 1 मध्ये क्रिएट केलेली. ओके, सो ह्याच्यानंतर लेट्स इनिशियलाइज टेराफॉर्म वन मोर टाइम. आणि ज्या वेळेस आपण इनिशियलाइज कमांड रन करू त्यावेळेस तुम्हाला इकडे इनिशियलाइजिंग बॅकएंड म्हणून पण दिसेल आणि इकडे तो बोलेल सक्सेसफुली कॉन्फिगर्ड दी बॅकएंड S3. आता हा जर मेसेज तुम्ही इनिट कमांडमध्ये बघितला दॅट मीन्स तुमचा बॅकएंड सक्सेसफुली क्रिएट झालेला आहे. त्याच्यानंतर त्याने टेराफॉर्मचा फोल्डर बनवलेला आहे, लॉक नावाची एक फाईल पण क्रिएट केलेली आहे. लेट्स डू टेराफॉर्म अप्लाय नाव. इकडे मी टेराफॉर्म प्लॅन स्किप करतोय बिकॉज आता आपल्याला सवय झालेली आहे की टेराफॉर्म प्लॅन काय आउटपुट देणार आहे ह्या पर्टिक्युलर रिसोर्ससाठी. सो अगेन main.tf मध्ये आपण एक इन्स्टन्स क्रिएट करतोय डेमो इन्स्टन्स नावाचा. लेट्स ट्राय टू चेंज द नेम, मे बी सॅम्पल इन्स्टन्स देऊया इकडे आणि सेव्ह करूया अँड लेट्स डू टेराफॉर्म अप्लाय. आता टेराफॉर्म अप्लाय कमांड रन केल्यानंतर जस्ट ऑब्झर्व वन थिंग की लेफ्ट साईडला आधी जी आपण स्टेट फाईल बघितली होती ती स्टेट फाईल इकडे क्रिएट झालेली नाहीये. लेट्स वेट अंटिल दिस EC2 इन्स्टन्स क्रिएशन इज डन. आणि त्याच्यानंतर आपण AWS मध्ये जाऊन आपल्या बकेटमध्ये जर चेक केलं तर आपल्याला जी पण स्टेट फाईल आपण इकडे मेन्शन केलेली आहे ती स्टेट फाईल क्रिएट झालेली दिसेल. फॉर एक्झाम्पल इकडे आता एक नवीन रिसोर्स ॲड झालेला आहे. लेट्स गो बॅक टू EC2 फर्स्ट टू व्हेरीफाय की आपला रिसोर्स क्रिएट झालेला आहे का. ते इकडे सॅम्पल इन्स्टन्स नावाचा एक रिसोर्स क्रिएट झालेला आहे आणि त्याच्यानंतर इफ आय गो टू बकेट, या बकेटच्या आतमध्ये आकाश नावाचा फोल्डर आहे आणि आकाश नावाच्या फोल्डरमध्ये TF स्टेट नावाची एक नवीन फाईल देखील क्रिएट झालेली आहे. आणि ही जर फाईल आपण ओपन केली आणि इकडे गेलो, सेम इन्फॉर्मेशन जी लोकली स्टोअर होत होती ती एक्झॅक्ट सेम इन्फॉर्मेशन आपल्या S3 बकेटमध्ये देखील स्टोअर होते. फॉर एक्झाम्पल अवेलेबिलिटी झोन, कोणता AMI यूज केला, त्याचा ARN कोणता आहे, त्याची जी पण कॉन्फिगरेशन आहे की T3 मायक्रो टाईपचा आपण एक नवीन इन्स्टन्स क्रिएट केलेला आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन आपली एका रिमोट बॅकएंडमध्ये स्टोअर होते. रिमोट बॅकएंड म्हणजे एक रिमोट डेटाबेस सारखं काम करतोय सो दॅट यू कॅन कंट्रोल दी परमिशन ॲज वेल. फॉर एक्झाम्पल S3 बकेटला आपण वेगळ्या वेगळ्या परमिशन्स देऊ शकतो की लेट्स से की 10 डेव्हलपर काम करतायत, त्या 10 पैकी फक्त 1 किंवा 2 जे डेव्हलपर असतील लीड किंवा जे सिनियर डेव्हलपर्स असतील तेवढ्यांनाच फक्त या स्टेट फाईलचा ॲक्सेस असेल, बाकी कोणालाही या स्टेट फाईलचा ॲक्सेस नसेल. दॅट मीन्स की ही स्टेट फाईल तुमची सिक्युअर पण राहते आणि जे पण चेंजेस ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल करणार आहेत ते सगळे चेंजेस अप टू डेट राहतात ह्या पर्टिक्युलर स्टेट फाईलमध्ये. दिस इज हाऊ यू कॅन इम्प्लिमेंट द रिमोट बॅकएंड फॉर युअर टेराफॉर्म. आता ह्याच्यानंतर अजून एक इश्यू जो तुम्हाला येऊ शकतो नॉर्मली ज्यावेळेस तुम्ही टेराफॉर्मच्या स्टेट बरोबर काम करताय त्यावेळेस, की लेट्स से की तुमच्याकडे डेव्हऑप्स इंजिनियर 1 आहे, डेव्हऑप्स इंजिनियर 2 आहे, डेव्हऑप्स इंजिनियर 3 आहे. आता व्हॉट इफ की तिघांनी पण एक साथ जर टेराफॉर्मची अप्लाय कमांड रन केली. सो आता ही अप्लाय कमांड रन केल्यानंतर आयडियली आपली
टेराफॉर्मची जी स्टेट फाईल आहे ती अपडेट व्हायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल इकडून एक रिक्वेस्ट जाईल आणि ही टेराफॉर्मची स्टेट फाईल अपडेट होईल. बट जर दोघांनी किंवा तिघांनी पण जर एकाच टाईमला टेराफॉर्म अप्लाय जर रन केलं तर ही स्टेट फाईल पण गोंधळून जाते की बाबा कोणाचे चेंजेस मला आधी सेव्ह करायचेत आणि कोणाचे नंतर सेव्ह करायचेत. हा प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे लॉकिंग मेकॅनिझम नावाची एक गोष्ट आहे. फॉर एक्झाम्पल जो पण पहिला टेराफॉर्म अप्लाय ही कमांड रन करेल त्यालाच ह्या स्टेट फाईलचा इमिडिएट ॲक्सेस मिळेल आणि ही जी स्टेट फाईल आहे ती लॉक होऊन जाते फॉर दिस पर्टिक्युलर इंजिनियर किंवा दिस पर्टिक्युलर डेव्हलपर. आणि त्याच्यानंतर जे पण चेंजेस ह्या पर्टिक्युलर डेव्हऑप्स इंजिनियरने केलेले आहेत ते जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत ही फाईल लॉक्ड स्टेटमध्येच राहते. आणि त्याच्यानंतर एकदा काही चेंजेस कंप्लीट झाले त्याच्यानंतर हे लॉक पण याच्यावरचं निघून जातं. मग दुसरा डेव्हऑप्स इंजिनियर आपली कमांड रन करू शकतो टेराफॉर्म अप्लायची आणि मग तिसरा करू शकतो. सो दॅट एका वेळेस तुमची टेराफॉर्मची जी फाईल आहे ती मल्टिपल चेंजेस किंवा मल्टिपल लोकांकडून जे पण चेंजेस येतात ते चेंजेस न करता एका वेळेस त्या पर्टिक्युलर फाईलचा एकालाच ॲक्सेस मिळतो. आणि ह्या सोल्युशनमुळे तुमची जी पण स्टेट फाईल आहे ती स्टेट फाईल अप टू डेट राहते आणि त्या केसमध्ये काही कन्फ्युजनही होत नाही की कोणाकडून रिक्वेस्ट आले किंवा कोणाकडून नाही आलेली किंवा किती साऱ्या लोकांकडून रिक्वेस्ट आले. ज्याने पण आधी रिक्वेस्ट केली त्याला त्या फाईलचा ॲक्सेस मिळतो, त्याचं ऑपरेशन कंप्लीट झालं अप्लायचं आणि त्याच्यानंतर तो ॲक्सेस दुसऱ्या डेव्हऑप्स इंजिनियर किंवा तिसऱ्याला ज्याने पण ती अप्लाय कमांड रन केली असेल त्याला तो ॲक्सेस दिला जातो. आणि हे लॉकिंग मेकॅनिझम जर तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं असेल तर यू कॅन यूज DynamoDB इन AWS. बट ह्याच्यासोबतच जर तुम्ही टेराफॉर्मचं 1.9 किंवा त्याच्या वरचं जर व्हर्जन यूज करत असाल तर तुमच्याकडे अजून एक ऑप्शन आहे विच इज की तुम्ही S3चं स्टेट लॉकिंग यूज करू शकता. त्याच्यामध्ये एक पॅरामीटर फक्त तुम्हाला इनेबल करायचं आहे, यूज लॉक फाईल ट्रू किंवा फॉल्स तुम्हाला सेट करायचं आहे आणि इमिडिएटली तुम्ही ते लॉकिंग मेकॅनिझम तुमच्या टेराफॉर्मसाठी वापरू शकता. जर तुमचं व्हर्जन जर 1.9च्या खाली आहे देन यू कॅन गो विथ द DynamoDB. त्याच्यासाठी आपल्याला AWS मध्ये जाऊन DynamoDB मध्ये जावं लागतं. ह्या DynamoDB मध्ये जाऊन तुम्हाला एक नवीन टेबल क्रिएट करावा लागतो. फॉर एक्झाम्पल लेट्स से की आपण इकडे टेराफॉर्म लॉक टेबल नावाचा एक नवीन टेबल क्रिएट करूया आणि त्याच्यासोबत पार्टिशन की जी आहे ती आपल्याला स्पेसिफिकली लॉक IDs द्यावी लागते. आय विल क्रिएट द टेबल ओव्हर हिअर. इकडे आपण टेराफॉर्म लॉक टेबल क्रिएट केलेला आहे आणि जी पार्टिशन की आहे ती स्पेसिफिकली आपल्याला लॉक ID नावानेच मेन्शन करावी लागते. आणि जर कॉन्फिगरेशन जी आपल्याला S3 बकेटमध्ये द्यायची आहे that we can copy from anywhere and we can use this in our code. For example, जी backend.tf आहे इकडेच आपण ते मेन्शन करूया. आता हे सेव्ह करण्याच्या आधी जे पण रिसोर्सेस आपण क्रिएट केलेले ते आपल्याला डिलीट करावे लागतील बिकॉज ही सगळी जी कॉन्फिगरेशन आहे ती टेराफॉर्म इनिटच्या केसमध्येच होते. म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही टेराफॉर्म इनिशियलाइज करता त्याच वेळेस तुमचा रिमोट बॅकएंड अलॉंग विथ जे लॉकिंग मेकॅनिझम आहे ते देखील इम्प्लिमेंट होतं. सो ते इम्प्लिमेंट करण्यासाठी वी विल स्टार्ट फ्रेश अँड टू स्टार्ट फ्रेश वी विल जस्ट डिस्ट्रॉय ईच अँड एव्हरीथिंग वॉट एव्हर वी हॅव क्रिएटेड सो फार. आय विल से येस. एक सगळं डिलीट करूया. लेट्स क्लिअर. आपला टेबल नेम व्हेरीफाय करूया. टेराफॉर्म लॉक टेबल इकडे पण तोच दिलेला आहे विथ लॉक ID ॲज अ पार्टिशन की. आता वी आर स्टार्टिंग फ्रेश. सो टेराफॉर्म इनिट केल्यानंतर कॉन्फिगरेशन सक्सेसफुल झालेली आहे. लेट्स होप की आता जे पण लॉक मेकॅनिझम आहे ते देखील आपलं सक्सेसफुली होईल. सो वेन वी रन द टेराफॉर्म अप्लाय सध्या तरी काही इश्यू आलेला नाही आहे. वी विल से येस आणि येस केल्यानंतर इट शुड आयडियली क्रिएट द रिसोर्स अँड अलॉंग विथ दॅट इफ वी गो बॅक आपला एक नवीन रिसोर्स देखील क्रिएट झालेला असेल. एक सॅम्पल इन्स्टन्स असेल जो आधी आपण क्रिएट केलेला विच वी टर्मिनेटेड और डिस्ट्रॉइड आणि हा जो आता आपण क्रिएट केलेला. त्याच्यासोबतच इफ वी गो बॅक आपली जी स्टेट फाईल आहे ती देखील आपल्याला S3 मध्ये बघायला मिळेल. इकडे जाऊन जर आपण S3 मध्ये बघितलं तर आपल्याला आपली टेराफॉर्मची स्टेट पण इकडे बघायला मिळते अँड अलॉंग विथ दॅट जो पण आपला लॉक टेबल आपण इकडे क्रिएट केलेला आहे हा लॉक टेबल देखील सध्या ॲक्टिव्ह आहे.
So this is how you can implement the remote backend along with the DynamoDB locking. आणि हेच जर तुम्हाला DynamoDB जर तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल then you can use 1.9 प्लस वर्जन, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की ही जी स्टेट लॉकिंगचं जे मेकॅनिझम आहे ते S3 साठीच बनवलेलं आहे. दॅट मीन्स यू डोंट हॅव टू यूज दी DynamoDB स्टेट लॉकिंग. दॅट मीन्स जर तुम्हाला DynamoDB यूज नसेल करायचा तर फक्त S3 यूज करून देखील तुम्ही स्टेट लॉकिंग यूज करू शकता. सो आय होप की टेराफॉर्म स्टेट म्हणजे काय, ती मॅनेज कशी करायची, मेंटेन कशी करायची, त्याच्यासोबत आपण रिमोट बॅकएंड कसा कॉन्फिगर करू शकतो अलॉंग विथ द DynamoDB, हे सगळे कॉन्सेप्ट्स आता क्लिअर झाले असतील. इफ यू हॅव लाईक द व्हिडिओ प्लीज गिव्ह अ थम्स अप. अँड जर अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच डेव्हऑप्सचे आणि AWSचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मेक शुअर यू आर सबस्क्रायबिंग टू द चॅनल ॲज वेल. सो दिस वॉज इट फ्रॉम माय साईड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.